नमस्कार. राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ही तरोट्याची भाजी, गावरान भाजी आहे. जंगलातून मी खुडून आणलेली आहे. हे पाहे तरोट्याची भाजी. हे तरोटा आहे. ही मी जंगलातून खुडून आणलेला आहे. खूप आयुर्वेदिक भाजी आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, डायबिटीजवाल्यांसाठी खूप उपयोगी आहे ही भाजी. तर ही भाजी आता आज आपण करणार आहे. ही जंगलातून आपण खुडून आणलेली आहे. मी आणलेली आहे जंगलातून. तर ही भाजी खूप सुंदर होते आणि वर्षातून एकदा तरी ही भाजी खाल्ली पाहिजे. हे तरोटा, याला तरोटा पण म्हणतात. तर आता हे पहा, मी ही भाजी आहे ना, याची आपण काय करणार आहे, एक एक पानं असे तोडून घेणार आहे. हे पहा, हे एक एक पानं याचे तोडून घ्यायचे आणि हे जे देठ आहे हे फेकून द्यायचं. हे फक्त पानाची भाजी करायची आपल्याला. खूप सुंदर होते. आणि पहा, आता ही भाजी आपण तोडून घेतलेली आहे. तरोट्याची भाजी आपण तोडून घेतलेली आहे. हे पहा, आता ही आपण धुवून घेणार आहे. भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर मग हे उकडायला ठेवणार आहे आपण. हे पहा, हे धुवून घ्यायची तरोट्याची भाजी. पहा, छान बारीक बारीक तोडून घेतलेली आहे मी. आणि आता हे धुवून घेणार आहे आपण. हे पहा, आणि धुवून उकडायला ठेवून द्यायची आहे ही भाजी आपण. हे पहा, हे पाणी ठेवलेलं आहे मी. आता याच्यात थोडीशी उकडायची आपल्याला आणि नंतर मग हे फोडणी देणार आहे. हे पहा, पहा, छान अशी उकडून घ्यायची हे. आणि उकडून नंतर मग हे अपन फोड़नी देना है। ये तरोटे की भाजी है, ये जंगल से लाई हूँ मैंने तोड़ के। और इसको अब मैं ये उबाल लेती हूँ थोड़ा, और उबालने के बाद इसको हम तड़का देंगे। इसको लाल मिर्ची और प्याज ऐसे डालकर अपन बहुत अच्छी तरह से इसको तड़का देंगे। ये साल भर में एक बार ये खाना ही चाहिए। इससे डायबिटीज वाले को बहुत इससे फायदा है। कंबर दुखी है और ये घुटनों का दर्द है, ये सब इससे कम होता है। ये बहुत गुणकारी भाजी है ये तरोटे की। इसको अब अपन उबाल ले रहे हैं। ये देखो, मैंने उबालने रख दी हूँ इसको। ये पहा, आता हे तरोट्याची भाजी आपण उकडून घेतलेली आहे. आता ही भाजी आपण काय करणार आहे, म्हणजे पाण्यातून काढून घेणार आहे. हे काढून घेणार आहे आपण. हे पहा, हे आपण काढून घ्यायची पाण्यातून आणि छान हे थंड होऊ द्यायची आणि नंतर हे फोडणी द्यायची। ये तरोटे की भाजी है, इसको अपन अभी छान लेंगे अच्छे से, और छानने के बाद में फिर इसको अपन तड़का देंगे। बहुत सुंदर होती है ये तरोटे की भाजी, आयुर्वेदिक भाजी है ये। अब मैं थोड़े इसमें डालने के लिए अपन ये लाल मिर्ची, जीरा और लहसुन ये बारीक पीस कर और इसमें डालूंगी मैं।
ये देखो, ये लाल मिर्ची थोड़ा हमें तेल में तल लूंगी और फिर अपन इसको बारीक कर लेंगे। लाल मिर्ची है, जीरा है, ये अपन इसमें बहुत टेस्ट आती है लाल मिर्ची से। टुकड़े करके डालेंगे तो उसमें टेस्ट नहीं आएगी, इसलिए अपन इसको थोड़ा तल लेंगे मिर्ची को। बहुत टेस्टी होती है, गावरान भाजी है ये। साल में एक बार, ये जब पहला पानी आता है जून महीने में, वो टाइम में ये निकलती है। ये बहुत ही वो गुणकारी भाजी है ये, इसकी करोटे की। एक बार बना के और देखो। बहुत सुंदर होती है। अब इसमें थोड़ा मैं जीरा डालूंगी, ये लहसुन और अदरक ये भी डाल देंगे अपन, और इसको अपन पीस लेंगे। इसको अपन ठंडा होने के लिए रख देंगे। ये ठंडी हो रही है, तब तक अपन इसका ये मसाला तैयार कर लेंगे। ये देखो, ये अपनी अब ये मिर्ची हो गई है। अब इसको अपन पीस लेंगे। तब तक अपन ये इसकी तड़के की तैयारी करेंगे। इसमें अपन तड़का देने वाले हैं। अपने पीसते तो उसमें ये बर्तन को अपन गर्म होने देंगे। ये मैंने पहले ही बताया है कि जो भी चीज अपन ये सिलबट्टे पे बारीक करते हैं, आपण पाट्यावर जेव्हा कोणती वस्तू वाटतो ना, त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकलं म्हणजे हे लवकर बारीक होते। हे पहा, थोडं असं मीठ टाकायचं, मिठामुळे लवकर बारीक होते हे। आणि आपण हे आता भांड पण ठेवून दिलेलं आहे, हे पण तापत आहे। आपण याच्यात फोडणीची तयारी करणार आहे आता। हे हा मसाला पण वाटून घेणार आहे आपण। पहा, मिरच्या घेतलेल्या आहे मी याच्यात, लाल मिरच्या घेतलेल्या आहे। लाल मिरच्या, लसूण आणि जिरं, अद्रक, हिरव्या मिरच्याच्या ठिकाणी लाल मिरच्या घेतलेल्या आहे। आता हे आपण वाटून घेणार आहे। जास्त बारीक नाही करायची, एकदम मीडियम बारीक करायची। पहा, झालेलं आहे आपलं वाटण। हे छान वाटण झालेलं आहे।
आणि जास्त बारीक नाही केलेला आहे आपण, एकदम बारीक नाही करायचं. आता आपलं हे भांडं पण तापलेलं आहे. याच्यात आपण तेल टाकून देणार आहे फोडणीसाठी. खूप सुंदर भाजी होते. तुम्ही या पद्धतीने करून पहा. तरोट्याची भाजी. मोहरी आणि मोहरी तडतडली म्हणजे जिरं टाकणार आहे. खूप छान होते. पहा, आपलं जीरा पण झालेलं आहे. हे वर आलेलं आहे. ऊपर आ गई है जीरा तड़का. अब ये देखो मैं ये प्याज डाल रही हूँ. कांदा टाकत आहे मी याच्यात. छान भरपूर कांदा घेतलेला आहे मी. 3-4 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे. खूप सुंदर भाजी होते याची. तुम्ही या पद्धतीनं करून पहा. तरोट्याची भाजी आयुर्वेदिक भाजी आहे, गावरान भाजी. हे चुलीवरचा स्वयंपाक चुलीवर करत आहे मी. खूप सुंदर होते. करून बघा तुम्ही या पद्धतीनं. आपला हा कांदा भरपूर लालसर होऊ द्यायचा. नंतर आपण हे लाल मिरच्याचं वाटण केलेलं आहे हे टाकणार आहे मी. लाल मिरच्याचं वाटण. है अब इसमें मैं ये लाल मिर्च की का पेस्ट जो अपने बाटा हुआ है ये डाल रही हूँ. कांदा आपला झालेला आहे. याच्यात आता हे तिखट म्हणजे मिरच्या वाटून घेतलेल्या आहे आपण हे टाकत आहे. आणि आता आपण याच्यात भाजी टाकणार आहे. हे भाजी थंड झालेली आहे. आपण हे उकडून घेतलेली आहे. उकडून आणि थंड करून घेतलेली आहे. आता ही भाजी आपण याच्यात टाकत आहे. खूप सुंदर भाजी होते. गावरान भाजी तरोट्याची. या पद्धतीनं करा तुम्ही. खूप सुंदर होते. याच्यात म्हणजे दुसरं असं काही जास्त टाकायचंच नाही. कारण भाजीचं पावर राहिलं पाहिजे आपल्या शरीरात. म्हणून आपण काय करायचं, फक्त भाजीच ठेवायची जास्त करून. कांदा वगैरे व्यवस्थित आहे. कांदा जिरं वगैरे हे आपल्याला टाकावंच लागते. आता हे भाजीचा आकारमान पाहून आपण याच्यात मीठ टाकणार आहे. मीठ वगैरे आपण टाकलेलं आहे. आता आपण मीठ टाकणार आहे. किती सुंदर भाजी होत आहे. तरोट्याची भाजी गावरान भाजी आहे. हे आपले आजी वगैरे जुने लोक याची भाजी करायचे. आणि पावसाळ्यात तर हे उकडून पण खायचे. उकडून आणि पाणी काढून घ्यायचे आणि फक्त भाजीच खायचे. म्हणून ते खूप तंदुरुस्त होते. आता आपण आपल्याला म्हणजे ह्या भाज्या सापडत पण नाही आहे. शहरात तर बिलकुलच नाही सापडत. घरी म्हणून राहिलेलीच नाही आहे. खूप दूर जावं लागते आपल्याला. म्हणून हे आयुर्वेदिक भाज्यांचे प्रमाण आता कमीच झालेले आहे.
जे आपल्याला मार्केटमध्ये भेटते तेच आपण खातो. आता याच्यात आपण मीठ चवीनुसार मीठ टाकत आहे. भाजी कमी आहे त्या हिशोबाने मीठ पण कमी टाकायचं, नाहीतर आपली भाजी खारट होऊ शकते. हा आता आपण भाजी आपली झालेली आहे, भाकरी पण झालेल्या आहे. आता आपण काढणार आहे भाजी. हा तुम्हाला दाखवणार आहे भाजी किती सुंदर झालेली आहे ते दाखवणार आहे तुम्हाला. पहा ही तरोट्याची भाजी किती सुंदर झालेली आहे. तरोट्याची भाजी गावरान भाजी, हे पहा गावरान भाजी आहे आणि खूप रुचकर लागते ही भाजी.
जंगलातून आपण खोडून आणलेली आयुर्वेदिक भाजी आहे आणि डायबिटीजवाल्यांसाठी कंबरदुखी, त्यांचे गुडघेदुखी ज्यांचे आहे त्यांच्यासाठी फार उपयोगी आहे हे तरोट्याची भाजी. तर तुम्ही करून बघा एक वेळा अशी आणि मला कमेंट्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा. खूप सुंदर झालेली आहे भाजी. तुम्हाला मी खाऊन दाखवणार आहे भाजी. पहा, खूप सुंदर भाजी होते. पहा किती सुंदर झालेली आहे तरोट्याची भाजी. खूप सुंदर झालेली आहे. या पद्धतीनं तुम्ही करून पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडली असेल ही भाजी तर तुम्ही